जय शिवराय माझ्या भावांनो आणि बहिणींनो. आज जे मी तुम्हाला सांगणार आहे, जे मी बोलणार आहे, ती प्रत्येक गोष्ट माझ्या मनातली आहे, की आज मी तुम्हाला सांगतोय. आजपर्यंत कधीच कोणासमोर बोललो नाही आणि कधी बोलायचा चान्सही भेटला नाही. आज थेट तुमच्यासोबत आज बापावर बोलणार आहे. बाप एक असा माणूस ज्याच्याबद्दल आपण जन्मभर सगळ्यात कमी बोलतो आणि त्याला सगळ्यात जास्त रडवतो. बाप दिसायला साधा असतो, कुर्ता साधा, पायात चप्पल साधी, बोलणं साधं आणि स्वप्न मात्र सिंहासारखं असतं. लोक म्हणतात बाप म्हणजे पैसा. मला वाटतं बाप पैसे नसून बाप छत आहे, घराचा पाया आहे, पायाखालची जमीन आहे आणि ज्याच्या हृदयात हजारो जखमा असतात पण त्याच्या चेहऱ्यावर एकही दिसत नाही, एकही. माझे बाप BST सिक्युरिटी, नोकरी छोटी. हा शब्द जरी छोटा असला ना तर जबाबदारी लई मोठी होती. गेटवर उभं राहायचं, थंडी, ऊन, पाऊस आणि रात्रीचे अंधार. पण आमच्यासाठी त्यांना दिवस रात्र काहीच फरक पडत नव्हता. लोक विचारायचे काय नवीन, किती पगार. कोणी नाही विचारलं किती त्रास, किती वेदना, किती घासाघीस करतोय म्हणून. बाप स्वतःसाठी कधी काही घेत नव्हता, पण मुलांनी काही मागितलं ना तर आधी उत्तर नाही, नंतर मात्र त्याची चिंता त्याच्या झोपेत येते. माझे बाप डायबिटीस, डोळ्यातून जग दिसूर व्हायला लागलं होतं, त्यांना दिसायला कमी झालं होतं. पण बाप कधी म्हणत नाही मला दिसत नाही, तो म्हणतो मी ठीक आहे. बापाला आयुष्यात 2 गोष्टीसाठी वेळ मिळत नाही, एक स्वतःसाठी आणि दुसरी आजारी पडण्यासाठी. त्यांना वाटलं मुलगा शिकेल, मार्गावर येईल, माझ्यापेक्षा मोठा होईल, पण त्या वयात माझ्या कानांनी ते ऐकलंच नाही आणि त्यांचे डोळे मला दिसलेच नाही. मी एक वाक्य बोलायला राहिलं, एक छोटं पण जग हलवणारं वाक्य, पप्पा मी आता नीट वागणार आहे, हे बोलण्याची संधी मला आयुष्यानं दिली नाही आणि माझ्या घराचा सुरक्षा रक्षक शेवटची वॉचमॅन ड्युटी करून गेला. आज माझ्या घरी आई आहे, माझा मुलगा आहे, माझी मिसेस कमावते, मी सुद्धा ड्रायव्हर आहे, मी सुद्धा कमावतो, घर चालतं, पण घरावर सावली अजूनही त्याचीच आहे. लोक म्हणतात बाप मरतो, मी मरतो, बाप घरात गांधासारखा राहतो, जिथे कधी बसायचा, जिथे झोपायचा, जिथून बाहेर जायचा आणि जिथे शिक म्हणायचा, त्या सगळ्या जागा अजूनही जिवंत आहेत. मित्रांनो, जर तुमचा बाप जिवंत असेल तर जा, आज जा, त्याच्या खांद्यावर हात ठेवा आणि म्हणा बाबा तुझं आयुष्य कमी पडलं आम्हाला समजायला. आणि जर तुमचा बाप नाही तर 1 मिनिट डोकं खाली घाला, कारण की बाप रडत नाही, तो गिळून झोपतो. मित्रांनो, भावांनो, मला फक्त एवढंच म्हणायचे, जिवंतपणी बापाची किंमत करा. मला त्या गोष्टी वेळेत कळल्या नाही, पण आता मला एवढा पश्चाताप होतोय बेहिसाब. तुम्हाला काय सांगू, आजपर्यंत माझ्या मनातली गोष्ट मी कोणाला सांगितली नव्हती, आज मी तुम्हाला सांगतोय. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.
जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या भावांना बहिणींना कळेल जिवंतपणी बाप काय असतो, त्याची किंमत काय असते. मेल्यानंतर काही उपयोग नाही, काही उपयोग नाही, किती रडले तरी काही उपयोग नाही. धन्यवाद मित्रांनो, एवढंच मला म्हणायचं होतं. जय हिंद.